पावसानं टेमटेम चालूच केलं या. बाहेर खुरवड्यान भातवड्या काटल्या त्या पहिल्यांदा आत नेऊन ठेवतो. पटापटा सगळ्या खुरवड्यान भातवड्या आत नेऊन ठेवल्या. भिजल्या असत्या म्हणजे आपल्या आउट निघलं असतं. खाली येऊन बघतोय तर अर्धा कलिंगड आपल्याला खायला ठेवलं या. मग त्याला सुट्ट्या दवा तिची इट्टीच करून टाकायची पाक. व्यवस्थित त्याला कापायला चालूच केलं की तसंच काय खायला जमायचं नाही. त्यात तर काय मिठाशिवाय खायला मज्जा येवी तवा म्हणून प्लेट बंद मीठ घेतलं आणि सगळ्या कलिंगडावर लावून त्याचा धुरा करायला चालूच केलं. कलिंगड तर सपवून टाकलं. गाडीचा पुढला ब्रेकच तुटलाय म्हणून तेजाच्या गाडी गॅरेजवर घेऊन आलो. कांडी तर चांगली आहे पण वायरचा पाक तोताच झाला या. तेजा त्यात म्हणला आता तर काय वायर आपल्याकडे नाही. तुझ्या गाडीचं काय काम आता होणार नाही. बावड्याच्या गॅरेजवर आपला अन्य आला होता नेट बांधायला. आता अन्य नेट बांधायला म्हटल्यावर आपलं पिन थांबणं भागच आहे. लय वर काय जायला नको म्हणलं. शिडी खालनं गदा आलत्या. लय जर का वर गेलं तर परत आपल्यालाच वर बघायला लागल. त्यात आधीच आपल्याला लय भ्या वाटतंय बाबानू. अन्याला खाली उतरवला आणि तेजाला वर चढवला. आपण तर काय खालीच थांबलूया. खालनं जी काय वर लागल ती खालनच वर द्यायचं. पटापटा शिडी चढून वर आलो तर आवाज चारी बाजूनच सामानच झालंय. सगळं नेट तर बांधून घेतलं. आता आपलं तर काही तर कामच नाही. म्हणलं आता काय आपण इथं थांबायला नको. आपली कामं जाऊन आवरून घेऊया. घरला आलो आणि पावसानं पाक भिजलं होतो. डोक्यात जर का पाणी मुरलं तर नाकाचा पाक दबदबा होतो या. म्हणून सगळी चकवा आणि केस पहिल्यांदा पुसून घेतली.